भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते। भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वसङ्घानुभावेन सदा सन्ति भवन्तु ते। उचितं पतितं क्रियं क्षिप्रमेव समीजतु सर्वे कुर्वन्तु चित्तसङ्कटाचन्नो सन्नारत। आयु आरोग्य संपत्ति सप्त संपत्तिमेव च ततो निब्बाण संपत्ति मिळाते समी। सामुदायिक लगेच जाग्यावरच नथी मे शरणं बुद्ध मे शरणं वरं एतेन सत्यवजेन होतु मे जय मंगलं। नथी मे शरणं धम्मो मे शरणं वरं एतेन सत्यवजेन होतु मे जय मंगलं। नथी मे शरणं संगो मे शरणं वरं एतेन सत्यवजेन होतु मे जय मंगलं। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। भगवान बुद्धाचा भगवान बुद्धाचा भगवान बुद्धाचा बहुदिवसाचा प्रभूंच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुदिवसाचा प्रभूंच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुदिवसाचा प्रभूंच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वांचं मंगल होईल सर्वांचं कल्याण होईल। आज या ठिकाणी सकल बौद्ध समाज महाबोधी महाविहार यासाठी सर्वांना आवाहन केलं होतं। त्याप्रमाणे सर्व सकल बौद्ध समाज वाशी नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमलेला आहे आणि आमची एकच मागणी आहे का BT Act 1949 रोजीचा हा रद्द झाला पाहिजे आणि हीच एक मागणी आहे। आणि हेच निवेदन घेऊन आम्ही कलेक्टरला निवेदन देणार आहे। राष्ट्रपती कलेक्टर आणि बिहारचे मुख्यमंत्री आणि राज्यपाल या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आम्ही निवेदन देणार आहे आणि सर्व जनता या ठिकाणी अत्यंत शिस्तबद्ध रीतीने स्थानिक प्रशासनाने आम्हाला फार सहकार्य केलं आणि पण प्रयत्न केलं तर संपूर्ण बौद्ध बांधव वाशी नाका या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो। इथेच थांबतो। जय भीम नमो बुद्धाय। मोर्चा निघाला महाबोधी महाविहार या गौतम भालेराव माझं नाव। महाबोधी महाविहार हे मुक्त झालं पाहिजे आणि कायदा कलम 1949चा कायदा हा रद्द करण्यात यावा एवढीच आमची विनंती। आणि ब्राह्मणांच्या ताब्यातून आम्हाला ते विहार मुक्त करायचं आहे। त्यांचा त्याच्यावर अधिकार नाही आहे, आमच्या बौद्ध लोकांचा अधिकार आहे। तर एवढेच आमचं म्हणणं आहे, हे सरकारने ऐकून घ्यावं। जर शांतपणे आतापर्यंत आम्ही सर्वकडे रॅली काढीत आलेलो आहोत, त्यानंतर जर सरकारने नाही ऐकलं, मोदी सरकारने नाही ऐकलं तर ह्याच्यानंतर हा शांततेचा मार्ग क्रांतीमध्ये बदलन आणि मग जिकडे तिकडे चालपोळ अत्याचार अन्याय घडून येतील एवढंच बोलतो आणि शेवटचं जय भीम। आज सर्व शुभेच्छा
त्यांनी कॉल केला भाऊ आज आमच्या रॅलीला समर्थन दिलं. खरंच आज आमचा बौद्ध बांधव जो झोपलेला होता त्या रॅलीच्या माध्यमातून आज त्यांना जाग आणली. सकल बौद्ध समाज वाशिनाका त्याच्यामार्फत रॅलीचं आयोजन केलं होतं. आमचं युवा नेतृत्व याच्यामध्ये होतं. आमचे काही जुने कार्यकर्ते याच्यामध्ये होते. सर्वात विशेष म्हणजे पक्ष आणि आपले नेते लोकांनी बाजूला ठेवून एक धम्म बांधव म्हणून सगळे इकडे आले. त्यांनी या रॅलीला समर्थन दिलं. आमचा एकच निश्चय आणि एकच मागणी आहे की 1949 हा कायदा नीती रद्द झाला पाहिजे. महाबोधी महाविहार भावनाच्या गावातून मुक्त झालं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही पाहिजे त्या थराला जाण्याचा प्रयत्न करू आणि निश्चय आमचा पक्का आहे. ते मुक्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आमचे धम्म बांधव आम्ही इंटरनॅशनल लेवलला त्यांच्याबद्दल आंदोलन चालूच आहे. पण आज इलेक्ट्रॉनिक मीडिया आज तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो. जे इलेक्ट्रॉनिक मीडिया ह्या मुद्द्याला हात घालत नाही, हा न्यूज दाखवत नाही, ते इलेक्ट्रॉनिक मीडिया ते चॅनल बघायचं बंद करा आणि सगळ्यांनी सोशल मीडियावर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा चॅनल पाहावा. ही सर्व धम्म बांधवांना विनंती करतो. जय मंगळवारी मला वाटतं सोमवारी काही सुट्टी आहे, ती काय कलेक्टरला द्यायची आहे. ते तुमच्या मार्फत ते मंगळवारी आम्ही 4 लोक येऊ आणि आमच्या तुमच्या सहकार्यासोबत आम्ही तिकडे जाऊ. एवढं ते की आपले सगळे प्रमुख लोक आहेत. फोटोत काही इथे येणार नाही. एक विनंती करून जर बाहेर मैदानात सगळ्याबरोबर एक निवेदन देताना फोटो काढला तर बरं होईल.
बौद्ध समाज वाशीनका यांच्या माध्यमातून बौद्धगया या ठिकाणी महाबोधी महाविहार ब्राह्मणमुक्त होणे आणि कायदा 1949 हा रद्द करण्याबाबत या 2 मागण्यासाठी या विभागामध्ये सर्व पक्षाचे प्रमुख लोक एकत्रित येऊन पक्ष बाजूला ठेवून संघटना बाजूला ठेवून बौद्ध बांधव म्हणून बौद्ध भगिनी म्हणून आपण या विभागात रॅलीचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थानं आज रॅली सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या मनोभावाने चांगली रॅली झाली. त्यामध्ये सर्व महिला पुरुष हे सर्व प्रामुख्याने बौद्ध बांधव म्हणून बौद्ध भगिनी म्हणून उतरल्या आणि हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडला. आम्हाला अपेक्षा नव्हती की एवढे लोक निघतील किंवा एवढी ट्रॉफिक होईल. आज या वाशीनकामध्ये कितीतरी वर्षानंतर हा मोठा कार्यक्रम झाला की चक्काच जाम झाला या विभागात. तर मला एवढं सांगायचं वाटतं या माध्यमातून की आज वाशीनकामध्ये आपण सगळे एकत्र आलो आणि शेवटचे जे पत्रव्यवहार जो करायचा होता निवेदन द्यायचं होतं त्यासाठी निवेदनासाठी आम्ही आरशेप पोलीस स्टेशनला या ठिकाणी निवेदन दिलं आणि आजचा हा कार्यक्रम आम्ही पार पाडला. धन्यवाद. जय भीम. आणि मंगळवारी कलेक्टरला देखील आम्ही प्रमुख कार्यकर्ते जाऊन या आजच्या ज्या रॅलीचं संदर्भात रॅली काढली त्याच्या संदर्भात आम्ही तिथं बुद्धगयाला पाठिंबा देण्यासाठी पत्र कलेक्टरला देणार आहोत मंगळवारी.